वाळवंटात एअर कंडिशन रोड, 40 अंश आग ओकणारी उष्णता आणि रस्त्यावर मात्र 21 अंश तापमान. 10 टन क्रिस्टलचं एअर कंडिशन सिस्टम जे 450 मीटर बोर्ड वॉकला गारेगार करतं. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. काय नेमकी ही टेक्नॉलॉजी आहे आणि कुठे ही बसवण्यात आली आहे, सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. हे आहे कतरचं गिवान आयलँड. इथे तापमान 40 अंश सेल्सिअस असतं, म्हणजे आग ओकणारी उष्णता. पण आता कतरनं यावर सोल्युशन्स शोधून काढलंय. 450 मीटर लांब असा क्रिस्टल पाथ, जो जगातील पहिला पूर्णपणे एअर कंडिशन आउटडोअर बोर्ड वॉक ठरला आहे. बोर्ड वॉक म्हणजे समुद्रकिनारी किंवा पाणथळ जागेवर तयार केलेला विशेष पादचारी रस्ता किंवा मार्ग. हे सहसा पर्यटकांसाठी फिरण्यासाठी, चालण्यासाठी किंवा किनारी परिसराचा आनंद घेण्यासाठी वापरले जातात. जसं आपल्याकडे मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्रकिनारी भागामध्ये वॉकिंगसाठी ट्रॅक तयार करण्यात आलाय, त्याच प्रकारे कतरमध्ये बाहेर कितीही उन्हाचा तडाखा असो, इथलं तापमान कायम 21 ते 23 अंश सेल्सिअस असतं. पण हे शक्य कसं झालं? हे टेक्नॉलॉजी काम कशी करते, हे जरा आपण थोडक्यात समजून घेऊया. याचं उत्तर दडलंय इथल्या या 10 टन क्रिस्टलमध्ये. या पाथवर कृत्रिम जंगलासारखे दिसणारे स्ट्रक्चर हे उभारण्यात आलेले आहे आणि हे झाडं बनलेले आहेत तब्बल 10 टन क्रिस्टल्सपासून. इथल्या या आर्टिफिशियल वृक्षांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की ते सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि खाली कायमस्वरूपी सावली निर्माण करतात. विशेष म्हणजे या छतावर बसवलेले सोलर पॅनल्स संपूर्ण बेटाला वीज पुरवतात. हे केवळ डिझाईन नाही आहे, तर हे एक इंजिनिअरिंगचा मास्टरपीस आहे. हा परिसर एक विक्रमही आहे, ज्याने सर्वात मोठा आउटडोअर एअर कंडिशन मॉल आणि सर्वात मोठा आउटडोअर इंटरॅक्टिव्ह लाईट कम्युनिटी म्हणून देखील गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं. जसजसा सूर्य मावळतो तसतसं इथलं दृश्य एखाद्या परीकथेसारखं दिसतं. इथलं छत प्रत्येक तासाला आपला रंग बदलतं, ज्यामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव इथे अनुभवायला मिळतो. लक्झरी निवासस्थानं आहेत, आलिशान दुकानं आणि मनोरंजनासाठी वेगवेगळी साधनं. हे बेट तंत्रज्ञान आणि निसर्गाचा एक अद्भुत असा संगम आहे. रेसिडेन्स, शॉप्स, एंटरटेनमेंट झोन, सगळं काही हे एका नियोजित स्थानात आहे. भविष्यवादी कॉम्प्लेक्समध्ये हे वसवण्यात आलं आहे. ही फक्त एक जागा नाही आहे, हे आहे वाळवंटातलं इंजिनिअरिंगचं एक कमाल उदाहरण. 40 अंश तापमान, तिथला हा देश आणि 21चा अनुभव. भविष्यातील शहरं कदाचित अशीच असतील. विज्ञानाने अशक्य गोष्टी कशा शक्य केल्या, याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला कतरमधील हे थंडगार नंदनवन पाहायला आवडेल का? बरं, भारताला अशा प्रोजेक्टची गरज आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.